आई शपथ सकाळपासून चांदोली धरणावरती एवढा राडा चाललेला होता ना, पाण्यात खेळून खेळून त्या चांदोली धरणाचं पाणी आटलं, पण आमचं मन भरणं झाले. अंगावरची कपडे 2 वेळा सुकली तरी पण आम्ही तिसऱ्यांदा पाण्यात उतरलेलं होतं. मटण बिटन सगळं पोराने फडशा पाडलेला होता. संध्याकाळचे 6 वाजलेले पण आज पाण्यातनं काही निघू वाटत नव्हतं. पोरांनी तर बाबा इकडं उड्या मार तिकडं उड्या मार. शेवटी जेवण बनवलेली भांडी ना किनाऱ्यावरच धुतली, मस्तपैकी मातीनं भांडी घासून काढली. काय चकाकक निघालेली नाही. येता येता बाहेर निघताना असं आपटता वाचलो ना, सगळा चिक्कल झालेला होता. थोडक्यात वाचलो नाही तर तोंडावरती आपटला असतो. घरी जाताना काळं कुळकुळीत झालेलं होतं. नंदूबाईच्या घरची 30-35 मंडळी येता आमच्या घरी आली. नवीन घर बांधल्यापासून त्यांनी बघितलं नव्हतं ना. सगळ्यांसाठी गरमागरम चहा बिस्किट केला. जेवढ्या 5-7 बायका आलेल्या निघताना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. आज असं वाटत होतं घर माझं घरकुल झालेलं आहे, म्हणजे गोकुळ झाल्यासारखं वाटत होतं. एकदम दिवसभरापासून एवढी मज्जा केली ना धरणावरती. परत घरी मंडळी आली, सगळ्यांना चहा पाणी, धरणावरती चुलीवरचं मटण बिटन. आई शपथ आयुष्यात असं एकदा तरी केलं पाहिजे.